हां, राम राम. राम राम. आता हे तुम्ही हुंगणीसाठी नेमारीचा अल्ट्रा आणि RPS घेऊन चाललात. हो. बरे आता तुम्ही तर नवीनच आहेत. आम्ही पण मग ही तुम्हाला माहिती कोण दिली? माहिती संतोष तांदळी तिरगाव. तेलगाव. हो. काय म्हणले ते? ते म्हणले हो आम्ही असं असं औषध आणलं होतं शिंदे कोण हां, बिडून. हो बिडून. हं. आणि तुम्ही बघा इकडून आम्हाला तर चांगला रिझल्ट आला. हां, किती वर्ष झालं त्याने वापरलेलं? वापरलेलं 2 वर्ष झालं. 2 वर्ष झालं. हो 2 वर्ष झालं. त्यांची हुंगणी कायम गेली. कायम झाली. मग तुम्हाला त्यांनी सजेस्ट त्यांनी केलं. हो. मार्केटमधलं कोणी सांगितलं असं ना, परत मार्केटमधले बी काही झालं असेल चर्चा. मार्केटमध्ये मग आता ते राम सजगणी हां, ते आमच्या त्या सजगणीचे एक दुकान आहे हां. तिथं. मग ते काय ते आसाराम केमिकल मधले असतील ना ते हो, औषध. हां, आसाराम सजगणी हां. मुलांत ही अशी चर्चा झालेली होती हां, तुमच्या अगोदर. हां. मग त्याच्यानंतर मी तुम्हाला तुमचा आणि त्यांच्याकडून नंबर घेतला. हां. नंबर घेतल्यानंतर तुम्हाला फोन केला. आता हे तुम्ही आज घेऊन चाललात. हो आज घेऊन चाललो. मग ते तांदळाचा पक्का रिझल्ट आला. हो पक्का रिझल्ट. त्यांनी तुम्हाला सांगितलं. हो तुमचं माझं काही ओळखच नाही नव्हतं ना. आणि मग तुम्ही इथं आलात. हो तर अशा पद्धतीने आपले निमारेच अल्ट्रा हे ते आता ह्याची परिस्थिती कशी आहे? हं. हे हुंगणीचं हे जे जीवाणू आहेत हो. ते ह्यांचं खाजं हुंगणी हो हुंगणी मेली की त्यातून परत त्यांची उत्पत्ती डबल करते ते त्यांची जनरेशन क्रिया जी चालू होते त्यात. हो, एक म्हणजे दिवस हां वापरलं तर की ते मला मग ते ते दोन कायमस्वरूपीच वर्षाची राहते कायमस्वरूपी असं. राहणार आहे. तर अशा पद्धतीने त्याची सिस्टीम बनवलेली. हं. तर तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद. आणि 100% हुंगणी राहतेच. अशा हजारो शेतकरी राहिले त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. मग तीच म्हणतो. हां.